वचनांच्या पातळीवरही जसं शिलालेख सगळ्यात जास्त सिद्धरामेश्वरांची आहेत तसं वचन ही सिद्धरामेश्वरांचीच जास्त आहे. बसवण्यांची साधारणतः 1500च्या आसपास वचन आहेत. शरणामध्ये एकूण कल्याण पर्वामध्ये जे काही 12 जे काही शरण होऊन गेले सगळ्या शरणामध्ये आजच्या भाषेमध्ये फॅन फॉलोवर सगळ्यात जास्त असलेले संत शरण म्हणजे शिवयोगी सिद्धरामेश्वर आहेत. सिद्धरामेश्वर बसवण्णांना भेटण्यापूर्वी त्यांचा स्वतःचा और जे प्रकाशाचं भेट आहे. त्यांचं भक्त संप्रदाय मोठा आहे. भक्त म्हणून मास असं नव्हे, फक्त ते राजे सरदार खूप मोठा असलेला माणूस सगळे त्यांच्या समोर आले येऊन लीन त्या प्रकारचे जे काही राजवंश होते ते सगळे सिद्धरामेश्वरांचे चरणी लीन झाल्याचा इतिहास. जे सिद्धरामेश्वर बसवण्णांचे सहकारी आहेत हो नक्कीच आहेत. वयाने कदाचित कमी नसावे. लोकांची धारणा आहे सिद्धरामेश्वर लहान होते असं सांगण्याची संख्या 1/1600 होती. परंतु मला असं वाटतं सिद्धरामेश्वर वयाने लहान नसावे. कारण सिद्धरामेश्वरांचा इतिहास स्वतंत्र आहे. आपण एक खरं सिनेमा करतो आणि सिनेमामध्ये जर चरित्र नायक मोठा असेल तर त्याच्या असलेली जी काही उपनायक आहेत त्यांच्यावर छोटे छोटे केले जातात. चरित्र नायकच मोठा असतो तर स्त्रीवर जास्त वेळ दिला जातो. तसं बसवण्णांच्या सिनेमामध्ये सिद्धरामेश्वरांचा रोल लहान असेल तर सिद्धरामेश्वरांचा सिनेमा त्याच्यापेक्षा खूप मोठा 70 सिनेमा होईल एवढं मोठं कार्य सिद्धरामेश्वरांचं होतं. आपण एक वेळेला तुला भुलायला काय आता जे सिद्धरामेश्वरांचे भक्त म्हणून घेणारे असलेले नव्हे म्हणून जे सिद्धरामेश्वरांचे भक्त म्हणून घेतात त्यांना बसवण्णा खूप मोठे ते म्हणले की त्रास होतो. आणि जे खरेच बसवण्णांचे भक्त आहेत त्यांना सिद्धरामेश्वरांची तोडणी मान्य करणं रवाने करणं कारण नाही. आपण मात्र त्रयस्थपणे त्याच्याकडे बघतोय बघायला हवं. चिकित्सा करणं प्रत्येकाला करायला हवं. त्यासाठी हा प्रपंच 68,000 वचनं लिहिली सिद्धरामेश्वरांनी असं मी सांगितलं. सिद्धरामेश्वरांनी आणखी 2-3 गोष्टी केलेल्या आहेत. फक्त मी 68,000 वचनं लिहिलो म्हणून सिद्धरामेश्वर थांबत नाही. कुणी किती वचने लिहिले हेही सांगणार सिद्धरामेश्वरांचं वचन आहे. आपण शेवटी त्या वचनाचं चर्चा करणार आहोत. घोडीमानगड ते शिवयोगी सिद्धरामेश्वर हा प्रवास तो एका दिवसात घडलेला का नाही. सिद्धरामेश्वरांचे जे काही एकूण काय म्हणतो आख्यायिका पुराण किंवा चमत्कार याच्यानं काही कमी नाही आहे त्याच्यात. त्याही पेक्षा त्यांनी केलेलं लोककल्याणाचं काम, त्यांनी बांधलेले तलाव, त्यांनी केलेले सामूहिक विवाह पद्धती, त्यांनी केलेलं आयुर्वेद त्या अलंपभूंनी 27 विशेषणांनी सिद्धरामेश्वरांचं कौतुक केलं. सिद्धरामेश्वर काय आहे? सिद्धरामेश्वरांच्या एकूणच चरित्रामध्ये अलंपभूंचा रोल खूप मोठा आहे. सिद्धरामेश्वर हे साकार ईश्वराचे भक्त होते. श्रीशैलला गेले, मल्लयाला थेट त्यांनी प्रसन्न केलं होतं. मल्लयाला जिंकलेला माणूस म्हणजे देवाची रोज संवाद साधणारा हा व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती होती. ते श्रीशैलहून सोलापूर आल्यानंतर ते सोलापूरला प्रति श्रीशैल केले अशा कथा आहे. त्याचं कौतुक आहे. प्रति श्रीशैल केले त्याने, अभिनव श्रीशैल केलं होतं. योग रमणीय क्षेत्र केलं होतं. योगी इतके मोठे योगी होती ते योगी कुलचक्रवर्ती होते. स्वनलगीला त्यांनी योग रमणीय क्षेत्र केलं होतं. स्वनलगीला त्यांनी प्रति श्रीशैल केलं होतं. या प्रति श्रीशैल करणाऱ्या सिद्धरामेश्वरांचं शिवयोगी सिद्धरामेश्वर होणं म्हणजे स्वनलगी सोलापूर हे प्रति कल्याण होण्याचा प्रवास आहे. समर स्वभाव जगाने वाले सब जन हिताय सब जन सुखाय श्रम संस्कृति को लाने वाले शरणों के शरण श्री बसवेश महा श्री बसवेश महा
सम्मान दिलाने वाले, अंतरंग बहिरंग शुद्ध कर लिंगांग समरस दर्शाने वाले, शरणों के शरण श्री बसवेश महा, श्री बसवेश महा। अनुभाव संसद में सम समाज रचकर, समता कायक भक्ति का संदेश सुना, लोकानुभव में शिवानुभव का जग को दर्शन कराने वाले, शरणों के शरण श्री बसवेश महा, श्री बसवेश महा। ज्योति जलाकर अंध आत्मतम हर, वचनामृत घन अविरल बरसाने वाले, शरणों की शरण श्री बसवेश महा, श्री बसवेश महा। जय हो, जय हो, जय हो। ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ, ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ, ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ, ಕೂಡಲ ಸಂಗಮ ದೇವಾ।